अमरावतीत दुहेरी लढत। मला याचं कौतुक वाटते आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं, पालकमंत्र्याने तो बालकमंत्री आहे असं हिणवलं, आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्यायला लागतं ना कार्यकर्त्यांना हाती। एवढी लाचारी? वेळ आली तर उमेदवार देऊ, चांगला उमेदवार भेटला तर, नाही तर मग चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ। दोन गोष्टी आहे। मला वाटते की वेळ जसं जसं निघन तसं तसं आपल्याला सगळी गोष्टी पाहायला लागते आणि मला एवढा विश्वास आहे की मोदीजींचं ज्यांना स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आणि अमरावतीचा विकास करायचा आहे ते नक्की मंचवर येतील, मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ। मी आभारच मानतोय। 200-300 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून ही मागणी केलेली आहे का आपण वर्धा लढावं, कारण शेतकऱ्याच्या संदर्भात असेल, इतर काही प्रश्न असेल, किमान केंद्राच्या आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे। ह्या भावना कार्यकर्त्याच्या मी समजतो, त्यांचे आभारच मानतो आणि ही पहिली वेळ आहे। नाहीतर आम्ही पाहतोय का बिअर बार रेस्टॉरंटमध्ये जाऊनच मागणी करतात, पण आमच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करून मागणी केली आहे, त्यांचं मी आभार मानतो। मी 2 तारखेपर्यंत माझी स्वतःच्या 2 टीमा आम्ही वर्धेत पाठवलेल्या आहे। 2 तारखेचा रिपोर्ट आमच्या हाती 11-12 वाजेपर्यंत येईल आणि त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या बैठक घेऊन निर्णय घेऊ। अमरावतीचं उद्या निश्चित होईल। कुठे बैठक काय? उद्या पत्रकार परिषदच होईल। 1 वाजता राहील। तुमच्यासोबत कोण कोण सहभागी, छोटे मोठे पक्ष किंवा नेते? ते आता पहिले तर उद्या आम्ही निश्चित करतोय आणि मग कोणाला सोबत घ्यायचं ते ठरवू। उद्या अमरावती लोकसभेचा उमेदवार जाहीर होईल प्रहारचा, एक तर पाठिंबा द्यायचा का जाहीर करायचा उमेदवार उद्या निर्णय 1 वाजता होईल। अभिजित अडसूळ यांनी सुद्धा म्हटलं ते अभिजितरावचं जे काही टार्गेट आहे किंवा आमचं जे आहे ते जे लोकशाहीचं पतन करणारा जो उमेदवार आहे, संविधान बचाव और छत्रपती शिवाजी महाराजचा स्वाभिमान वाचवा, त्या स्वाभिमानानं जो